माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या शृंखलेखाली मराठी अधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी अनुभवांचा त्यांना फायदा व्हावा आणि त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा मार्ग सुकर व्हावा या उद्देशाने सुरू असणारा मुलाखतीची शृंखला. आणि आज आपण या ठिकाणी सन्माननीय संतोष चाळके सरांच्याकडे आलेलो आहोत. सर, हा जो प्रवास तुम्ही सांगितला म्हणजे नायब तहसीलदार असेल किंवा ह्याच्या पोस्ट होत्या त्या तुम्ही स्वीकारल्या कारण किती काळ त्याच्यावर सर्व्हिस केली? मी दर प्रत्येक पोस्टवर 1 वर्ष काम. नायब तहसीलदार मी पुणे शहर नायब तहसीलदार होतो आणि व्हिडिओ मी माजलगावला बीड जिल्ह्यामध्ये होतो आणि इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस अंबाझरी फॅक्टरी नागपूर ते प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस जॉईन केली. सर्व्हिस करत करत मी अभ्यास केला. तर जी 24 तास अभ्यास करायला मिळणे आई वडिलांच्या पैशावर ही आयुष्य आहे, ही लक्झरी आहे. ते एका लिमिटनंतर परवडत नाही. 2-3 वर्षानंतर माणसाने या तर प्लॅन बी ॲक्टिवेट करावा आणि नाहीतर काहीतरी काम करावं. त्याचा फायदा असा होतो की त्या अलाइड कामामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, वेळेचं महत्त्व तुम्हाला कळतं, डिसिप्लिन येते. एका लिमिट नंतर तुम्ही दिवसभर अभ्यास करतोय, अभ्यासाच्याही लिमिट असतात. त्याचा एक तो मोनोटोनी येते, ती राहत नाही. नक्की सर, पण असं वाटलं नाही का आता 2 पोस्ट मिळाल्या हो याच्यातच समाधान पुढे जाईल? नाही, पहिल्यापासून ठरवलं तिथंच जायचंय. फक्त हे जाता जाता पोस्ट हाती लागल्या. तुम्हाला मी आश्चर्य सांगेन, विश्वास नांगरे पाटील त्यांनी सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली होती त्या दिवशी. MPSC राज्यसेवा दिली होती आणि UPSC दिली होती. बरोबर, ते आमच्या समोर होते. मुंबईच्या आमदार निवासमध्ये, आमदार निवासात एका रूम मध्ये बसून नांगरे पाटलांना अभ्यास करताना मी पाहिलं. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या रूम मध्ये जाऊन आम्ही अभ्यास केलेला. त्यामुळे कुठली तरी हातात, कारण आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, हातात काहीतरी असायला हवं. ते एक जरुरी होतं. नाही लंबा पल्ला गाठायचा होता लांबचा, तर त्यासाठी ते जरुरी होतं. मुंबई SISCचा काय रोल सर तुमच्या जीवनामध्ये? SISCचं तुम्हाला सांगतो, द ब्युटी ऑफ SIC ही आहे, जेव्हा तुम्ही प्रिलिम्स तिथं एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रिलिम्सच्या तयारीला जाता, तेव्हा मागच्या बॅचची इंटरव्ह्यूवाले लोक येतात. UPSC मुख्य परीक्षा पास झालेला माणूस ॲज गुड ॲज IAS झालेला असतो. इतकी ती परीक्षा अवघड आहे. काही मार्कांनी तिचे सिलेक्शन नाही झालं तरी सुद्धा त्यामुळेच UPSCने आता बघा, जे इंटरव्ह्यू मधून सिलेक्ट होत नाही त्यांच्यासाठी रिझर्व्ह लिस्ट काढतात किंवा त्यांच्यासाठी परत प्रायव्हेट सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत, कारण ते कॅलिबर असतं. त्यांच्याशी तुमचा डायरेक्ट कनेक्ट होतो. ते इंटरव्ह्यूला येतात, तयारी करतात. मला वाटतं ते आनंद पाटलांचा इंटरव्ह्यू मी बघितलाय समोर स्क्रीनवर, विद्या कुलकर्णी मॅडमचा स्क्रीनवर इंटरव्ह्यू बघितला, तेव्हा आम्ही प्रिलिम्सची तयारी करत होतो. त्यांच्याशी कनेक्शन झाल्यानंतर मग तुमचा ऑप्शनल त्या व्यक्तीचा ऑप्शनल सेम असेल तर त्या ऑप्शनलचं गायडन्स मिळतं, GSचं गायडन्स, एसे पेपरचं गायडन्स. ते हा जो व्हर्टिकल इंटरॅक्शन आहे तो फायदा SICचा आहे. लायब्ररी SICचा फायदा आहे. स्टायपेंड SICचा फायदा आहे. मराठी लिटरेचर ज्यांचा विषय असेल त्यांच्यासाठी विजया राज्याध्यक्ष मॅडम, गणोरकर मॅडम, बाकी रमेश सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर आम्हाला शिकवायला मराठीसाठी. तर आणि हेही सांगतो ह्या इंटरव्ह्यूमध्ये, जरूर ते येताना एक छोट्या स्मॉल कारमध्ये यायचे. कधी त्यांनी सांगितलं नाही की माझा मुलगा एवढा मोठा, तेव्हा तो ऑलरेडी वॉज स्टार. तर हे फायदे. त्यांनी SICचा एक मी इन्सिडेंट आवर्जून सांगाच म्हणतो की मी SICला गेलो तेव्हा मला हॉस्टेल मिळालं नाही, पण आपल्याला परीक्षा तर त्यांची पास तर व्हायचं आहे. म्हणून म्हणलं मी परत या डेक्कन किने परत पुण्याला जाणार नाही. मी 4 बक्से भरून पुस्तकं आणली होती. पाऊस पडत होता बाहेर. माझा मित्र मला सोडायला आला होता. जुलैचा महिना होता, प्रिलिम्सचा निकाल आला होता, मेन्स होती. म्हणजे परत जाणार नाही. ती कुठेही बसेल, फुटपाथवर आहे. तर तिथं एक रूम होती जिथं क्लास भरायचा.
त्या क्लासमध्ये आम्ही कोपऱ्यात माझी बॅग ठेवली, पुस्तकं ठेवली, रात्रीची बेंच एकावर एक ठेवून आम्ही बेड टाकायचो. असे आम्ही तिघजण होतो त्या रूममध्ये. पॅरासाईट राहिला. दिवसा आम्ही झुणका भाकर केंद्र जे CSTच्या समोर आहे तिथे जेवायचो. त्या 3 रूममध्ये पांडुरंग पोळे ते IAS झाले, मी IPS झालो आणि किशोर धुळे IRS झाले. एका रूममध्ये आम्ही राहणार. जागा एवढी कमी होती की ऍक्ट वेळी तिथं 2 जण झोपू शकत होतो. तर एक जण लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा बाकी दोघांना झोप मिळेल. हा किस्सा यासाठी मी फार ग्रेट होतो असं म्हणून सांगत नाहीये, पण जर तुम्हाला ठरवलंय ना तुम्ही करायचं तर ती 12th फेलची स्टोरी प्रत्येकाची स्टोरी आहे. त्यांनी फार चांगलं पिक्चरायझेशन केलं. मनोज शर्मा CISEC मध्येच आहे आमच्याच डिपार्टमेंट. ती स्टोरी प्रत्येकाची आहे. जो स्ट्रगल मी बघितला तुम्हाला सांगतो. महाराज सदन जे इतका चांगलं बनलंय त्या काही महाराज सदन फार साधं होतं. एक कॉमन टॉयलेट होतं मध्ये गोल, आणि रूम कितीला मिळायची माहिती का? पर डे 10 रुपये. पर डे 10 रुपयाला हॉल होते. आणि त्या हॉलमध्ये आम्ही 15 जण झोपायचो इंटरव्ह्यू वाले. दरवर्षी त्याची 10 लोक पास व्हायची. हा जो प्रवास तुम्ही सांगितला की रूम मिळाली नाही, क्लासचा वापर केला, तुम्ही राहिला, त्यावेळेला समजून देखील काही शिक्षकांनी दुर्लक्ष केलं असेल की मुलं करतायत डिसिप्लिनच्या नावाखाली तुम्हाला तिथून न काढता. कारण त्यांना माहित नाही ह्यातलेच काही जी मुलं आहेत ना ह्यातली उद्या सकाळ सिलेक्शन होणार आहे. ते लिबरल वातावरण जे SICचं आहे ना की दे अलाव यू. आता आम्ही तर रूम मध्ये राहत नव्हतो, पण त्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये 2 रूम्स दोघांना बेड्स असायची तिथं 4 जण राहायचे. हा, सुशील गायकवाड सरांना मी राहताना पहिले, राजेंद्र रुपनवर, सचिन भालोदे, संकेत भेंडवेच्या रूम मध्ये मी पॅरासाईट होतो. हे जो काळ होता SICचा म्हणजे तयारीचा जो काळ होता, SIC मध्ये दुसऱ्याला आधार देणं किंवा आता नाही तू पुढे होशील आणि आपल्यासाठी देखील आशा जिवंत ठेवणं, याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती? तुम्ही सांगितलं की साताऱ्यामधून मी ठरवूनच तिथं आलो होतो, पोस्ट मिळालेल्या होत्या तरी देखील तुम्ही पुन्हा इथे स्टिकअप होता, याची प्रेरणा काय होती? जेव्हा मी ठरवलं की आपल्याला UPSC करायची, तेव्हा मला अभ्यास करायचा होता. अभ्यासासाठी एक चांगली जागा पाहिजे होती. ती सर्वप्रथम जागा मला जयकर ग्रंथालय पुणे विद्यापीठात मिळाली आणि त्या जागेबरोबरच ग्रुप मिळाला. तीच गोष्ट पुन्हा SICची. ती फक्त जागा नव्हती, तो ग्रुप होता. म्हणून तो कसे आम्ही तरुण गेलो हे कळलंच नाही. काल प्रिलिम झाली, आज सकाळी परत 7 वाजता दप्तर घेऊन अभ्यासाला आहेच. काल फेल झालो तरी आज दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यासाला आहेच. त्या परीक्षेच्या यश आणि अपयशाच्या पलीकडे आम्ही गेलो. परीक्षा देत राहायचं, निकालाची कधी वाट बघत बसलो नाही. तो लागेल तेव्हा लागेल, तयारी करूया. हे किती वर्ष चाललं? हे बघा ना, म्हणजे मी लॉ माझं ILS लॉ कॉलेज मधून 99 ला झालं आणि त्याच्यानंतर 2004 5 वर्ष चाललं असेल. प्रत्येक ठिकाणी पॅरासाईटिस राहिलो. घरून 1,500 रुपये यायचे. 1,500 रुपये मेस आणि स्टेशनरीचा खर्च मग पुरायचे नाही. मग रूमसाठी आणखी 500 रुपये भाडं कुठून आणायचं. मग पुणे विद्यापीठातले सगळे हॉस्टेलमध्ये पॅरासाईट राहिलो. 5 नंबर हॉस्टेल, 6 नंबर हॉस्टेल, 3 नंबर हॉस्टेल, 4 नेम हॉस्टेल. I have stayed there as parasite. हा जो 5 वर्षाचा काळ होता त्यात कुटुंबाने किती वेळेला सांगितले की आता बास? कुटुंबाने बास नाही सांगितलं. कुटुंबा त्यांना इच्छा होती आणि वाटत होतं की मी करेन आणि त्यामुळे ते मी करत राहा जेवढपर्यंत शक्य नाही. एकदा पोस्ट मिळाल्यानंतर मग आर्थिक भारी घरातल्यांना उचलावं लागणार, मग करणार काय तर करता येईल. घरातल्यांचा सपोर्ट फार मोठा आहे. माझ्या वडिलांनी माझ्या जो मोठ्या भावाला आर्थिक मदत मिळू शकली ना ती लकीली मला मिळाली, नाही तर माय एल्डर ब्रदर वॉज इंटेलिजंट झाली. आता राजस्थानचं पहिलं पोस्टिंग मिळाल्यानंतर प्रवास ते इथपर्यंत यायचा प्रवास असेल सर. या प्रवासामधले काही माइलस्टोन्स किंवा बऱ्याच ठिकाणी आता रायकर मॅडमांची चर्चा करता असताना चर्चा झाली की जवळजवळ 700 ते 800 ऑफिसर्स VRS साठी अर्ज करतायत किंवा त्याहीपेक्षा जास्त करतायत. काही लोकांना सिस्टमनं सोडलं ते परत गेले. म्हणजे प्रेशर मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यात IPS सर्व्हिस म्हणजे अजून त्या मोठ्या प्रमाणात असतात. तर
हे वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, फॅमिली लाईफ किंवा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना तारेवरची कसरत आहे का, हा कसा भाग तुम्ही एन्जॉय केला? यामध्ये एक महत्त्वाचं आहे की माझी मिसेस मिनल भोसले, ती IRS आहे, GST कस्टम्स कमिशनर आहे. तिने जो घराचा बॅलन्स फार मोठ्या चांगल्या तऱ्हेने सांभाळला, म्हणून मी ही 24 तास नोकरी असलेली पोलीस सेवा मी चांगल्या रीतीने करू शकतो, ही सगळ्यात आधी सांगतो. राजस्थान काडर पहिलं पोस्टिंग माझं SP राजसमंद होतं आणि SP राजसमंद असताना तिथे त्यावेळेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या. आणि तुम्हाला सांगतो की जे एका पॉलिटिकल पार्टीचे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, ती निवडणुकीत एका मताने पडली. त्याच्यानंतर जो लॉ अँड ऑर्डर झाला तो आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. दॅट वॉज लाईमस्टोन, आणि त्याचा परिणाम म्हणून मला नंतर अतिशय चांगले पोस्टिंग्स मिळाले. SP सीकर असो, SP बाडवेर असो, SP अलवार, SP गंगानगर, SP बिकानेर, त्याच्यानंतर ATS मध्ये सुद्धा मी काम केलं. राजस्थानातून केंद्रात येण्यापूर्वी मी ॲडिशनल कमिशनर जयपूर सिटी, यांच्या हाताखाली 8 DCP होते. इट वॉज मोस्ट चॅलेंजिंग जॉब. आणि तेव्हा सायबर क्राईम सेल आम्ही स्थापन केला. तोपर्यंत सायबर क्राईम सेल जयपूरपर्यंत नव्हता, आणि त्याच्यामुळे आज जे सायबर क्राईमचं रौद्र रूप समोर आलेलं आहे, जे दुसरा जामताडा ज्याला मेवातमध्ये म्हणतात, तो एरिया आम्ही अतिशय त्यावेळेस सर्वात प्रथम आम्ही त्याला टॅकल करायला सुरुवात केली. तर एक महत्त्वाचं आहे की मी राजस्थानात काम करताना जस्ट बिकॉज मी महाराष्ट्रातून आहे म्हणून मला भरपूर सन्मान मिळाला. ही गोष्ट मला आवर्जून सांगू. तर मी एकदा विचारलं शेवटी प्रकृती झाल्यानंतर 10-15 वर्षांत, यार तुम्ही एवढा मला रिस्पेक्ट का देता? तर त्यांनी जी वाक्य बोलली ना, ती अक्षरशः डोळे उघडणारी. ती म्हणाले, तुम्ही अशा भूमीतून आला जी छत्रपती शिवाजी महाराजांची, तुम्ही अशा भूमीतून आला ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तुम्ही अशा भूमीतून आला जिथून महात्मा फुले निर्माण झाले. ही 3 व्यक्ती जी आहेत ना, ही महाराष्ट्राची उत्तरोत्तर आहेत, म्हणजे राष्ट्रपुरुष आहेत. तिन्ही व्यक्ती, मी तेलंगणा इलेक्शन, मागच्या वर्षी इलेक्शन ऑब्झर्व, प्रत्येक गावात या 3 लोकांचे पुतळे. मग मी हिस्ट्री बघितली, शिवाजी महाराज तेलंगणात आले तिथे नव्हते, पण त्यांचं तिथं किती गौरव आहे. महात्मा फुलेंचा प्रत्येक गावात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर ह्यामुळे आपल्याला जो सन्मान आहे, त्यामुळे बघा की त्याचा परिणाम ते गेल्यानंतर 100 वर्षानंतरही आम्हाला त्यावर सन्मान मिळतो त्यांच्यामुळे. ही जी आपली पुरोगामी महाराष्ट्राची जी शिरोधारा आहे, त्याच्यामुळे आमच्या यशामध्ये आमचा मार्ग सुकर झाला असा मला. ज्या परंपरेचा वारसा त्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की इथून तुम्ही आलेला आहात, त्याच्यानंतर आलेलं जे वर्णन आहे की आता मला ते प्रूव्ह करायचं आहे, तो काळ कसा होता सर? म्हणजे बाबा दररोज मग तो एक हे आला की बाबा, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की सातारा ही स्वराज्याची राजधानी, मग तिथून येणाऱ्या माणसाकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणाऱ्या माणसाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. तर ते काय अनुभव होते आपल्याला, म्हणजे त्या स्थानिक कल्चरशी जुळवून घेत असताना आणि आपल्याला तो वारसा पुढे नेत असताना काही द्वंद्व झाली का स्वतःशीच? राजस्थान इज कंपॅरेटिव्हली कॉल्ड अ फ्युडल स्टेट. फ्युडल स्टेट, रुरल स्टेट, जिथं रुरल एरियामध्ये बघतो आपण कास्ट सिस्टम फार स्ट्रॉंग असते, आणि तिथं मग आपण महाराष्ट्राचे विचार घेऊन, पुरोगामी विचार घेऊन जेव्हा जातो. एक उदाहरण फक्त सांगतो की मला आठवतं, एक दलित मुलगी बसने आपल्या गावी चालली, एका जिल्ह्याची गाडी. ती बस दलित तरुण मुलांनी अडवली. बसमध्ये गेले, त्या दलित तरुणीला दलित मुलांनीच बेदम मारहाण केली. आमच्याकडे मेसेज आल्यानंतर आम्ही केस रजिस्टर केली. जेव्हा मी माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की या दलित मुलांचाच, दलित तरुणीला मारहाण करण्याचं कारण काय, तर तिचे प्रेमसंबंध होते दलित व्यतिरिक्त दुसऱ्या जातीतल्या मुलाशी, ती त्यांना आवडत नव्हती, असं सुद्धा असतं. तर मग जेव्हा आम्ही त्या दलित मुलांना अरेस्ट करायला गेलो, सर्वात प्रथम माझ्या विरोधात एकही दलित संघटनेने माझ्या विरोधात मुख्यमंत्र्यांना तक्रार केली की हा पोलीस अधीक्षक दलित विरोधी आहे. मला विचारणा झाली
हा आंबेडकरांचा जो लढा आहे, ही चळवळ आहे, ती फक्त का पुरुषांपर्यंतच होती का? पुरुषांसाठीच होती का? जी मल्लिका अमर शेख जी आहे किंवा याची नामदेव डसाळांची पत्नी, ती बोलते ना, तुमची फक्त पुरुषांच्या विरुद्ध चाललेली लढाई आहे का? तो जी समता, बंधुत्व, ही जी मूल्य आहे ती महिलांपर्यंत कधी येणार? महिलाला आपलं स्वतःच चॉईस, फ्रीडम ऑफ चॉईस कधी मिळणार? तर त्याची किंमत मी मोजली तिथं. आणि तो असा जिल्हा होता की त्या जिल्ह्यामध्ये 40% पॉप्युलेशन दलित होती, ज्याचे SC रिझर्व्ह सीट आहे, तिथं मी स्थान घेतला आणि तुम्ही पटवून दिला. तर असे हे प्रसंग येतात. आपले जे विचार आहेत ते फारच पुरोगामी विचार. आणखीन एक पुरोगामी विचाराचं उदाहरण सांगतो. आपल्याकडे ऑनर किलिंगची भरपूर घटना. माझ्याकडे जिल्ह्यामध्ये झाले, एक कपल आलं, इंटरकास्ट मॅरेज होतं. त्यांना मी ते म्हणाले आम्ही घरी जाईपर्यंत आमचं मर्डर होईल अशी परिस्थिती. मी त्यांना प्रोटेक्शन दिलं. प्रोटेक्शन दिल्यानंतर माझे पोलीस जे अधीनस्थ अधिकारी होते ते पोलीस असो प्रोटेक्शन मागायला, तर रोज इथली 50 लोक, तुम्ही रोज लोकांना एक गरम्यान देणार का? मी देणार. नाही दिलं, जोपर्यंत आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह या भारतात होत नाही, तोपर्यंत या देशातली जाती धर्म व्यवस्था जी शोषणावर आधारित आहे ती नष्ट होऊ शकत नाही. तर मी एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तर आपण सगळ्या पर्सनलची डिप्लॉयमेंट बघतो, कोणाची कशी ड्युटी लावली. तर त्यांनी एक दिलं होतं PJ1, PJ2, PJ3. म्हणजे PJ1 काय? ते म्हणजे प्रेमी जोडा 1, प्रेमी जोडा 2, असं तुम्ही आपली तो आधी दिया है गार्ड लगाने की उनको ये गार्ड लगी है. तर हे मी विचार आणले. आपल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं तर त्याच्यासाठी रिवॉर्ड दिला जातो. आता देतात की नाही माहिती नाही, पण दुसऱ्या राज्यामध्ये दिलं जात नाही. हा आपला विचार. 1907 साली कोल्हापूरमध्ये जाती आधारावर हॉस्टेल्स होते, ते बंद करण्यात आले. पूर्ण भारतामध्ये जाती आधारित हॉस्टेल असून चालले. आपलं पहिलं राज्य होते ज्यांनी रिझर्वेशन आणलं. ते आपण पाऊल पुढे टाकायला त्यांना शिकवायचं, पाऊल मागं नाही द्यायचं. सर, जसं की आपण सांगितलं की आपलं जे म्हणजे बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, हे कम्प्लीट नॉन गव्हर्नमेंट आणि सर्व्हिसेसमध्ये कोणीच नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ती हिंमत कुठनं मिळाली की बाबा मला असं बॅकग्राऊंड नाही आहे, बट स्टील मी काहीतरी करू शकतो आणि मी खऱ्या अर्थाने यामध्ये विजयी होऊ शकतो? जेव्हा परीक्षेची तयारी सुरू केली, असं प्रत्येकाला वाटतं माझं पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन होणार, आणि माझं काही झालं नाही. पण त्या पहिल्या प्रयत्नाचा अपयशाचा जो काय म्हणताय, जो मोठं बर्डन आहे ना, त्यातनं एकदा उभारी मारल्यानंतर मग पुढं काहीच नाही. मग लढायचंच आहे आपल्याला. आणि मग मी अशा तऱ्हेने अभ्यास करत गेलो की मी यशाचा कधी विचार केला आणि मला कधीच वाटलं नाही की मी होणार नाही. कारण जी आजूबाजूला जी मुलं होत होती त्यांना असं वाटलं यार मी माझ्या तर त्यांच्यात काहीच फरक नाही. ती जी साधना आहे वेळ होऊन करायचं. आणि महत्वाचं काही UPSC मध्ये मला तुमच्या या तरुण मुलांना हे सांगायचं, तुम्ही MPSC UPSC ची तयारी ते टार्गेट समोर ठेवून करत असाल, फक्त ती तयारी नाही करायची. पूर्ण व्यक्तिमत्व विकास, सामाजिक मुद्द्यांची जाणीव, आजूबाजूला काय चाललंय, इथलं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ग्रामीण विकास, महिला सशक्तीकरण, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सांगोपान विचार करा. इट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक जर्नी. मला जर कोणी विचारलं तू UPSC का केली, तर मी सांगेन की MPSC मध्ये ते चॅलेंज नव्हतं जे मी घ्यावं. केस सागर त्या काळी असायचं, ती पुस्तकं वाचायचं. एक पुस्तक किती वेळा वाचायचं, 10 वेळा वाचलं तरी तेच पुस्तकच नव्हती, गाईड, इंटरनेट नव्हतं. UPSCचा सिलेबस, परीक्षा, तर त्याचे एका विषयावर 3 तास तुम्हाला निबंध लिहायचा आहे. ह्याची तयारी मी 10वी पासून जेव्हा अग्रलेख वाचू लागलो पेपरामध्ये, अग्रलेख त्याची तयारी मला UPSC 10-15 वर्षानंतर झाली. मला SC मध्ये 148 मार्क्स आले आउट ऑफ 200. त्यामुळे मी ह्या पोस्टवर. इंटरव्ह्यू मध्ये मला 219 मार्क्स मिळाले 2 वेळा. तर हे फक्त कधी एक दिवसात इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी झाली नाही, एक दिवसात माझं SC रायटिंग झालं नाही.
10वी नंतर जेव्हा मी अभ्यास कॉन्शियसली सुरू केला, इतक्या वर्षाचं ते संचित होतं. हे व्यक्तिमत्व विकास आणि आजूबाजूच्या सामाजिक मुद्द्यांची जाणीव, ही जे तुम्हाला हे संचित मोठे. मी आज IAS झालो नाही कारण मला मराठी साहित्य या विषयात 250 सुद्धा कधी पडले नाही, म्हणून मी IAS झालो नाही. पण त्याचं मला वाईट नाही वाटत. मी जर मराठी साहित्य ऑप्शन घेतलं नसतं तर मला दलित साहित्य कळलं नसतं, मला ग्रामीण साहित्य कळलं नसतं, मला गौरी देशपांडे माहीत नसतं, मला भाऊ पाध्यांचं वासुनाका पुस्तक वासुनाकासारखं मराठी पुस्तक बहु जगामध्ये मी वाचत आहे. 10-15 बायकांचं एक पानाचं त्यांनी गोष्ट लिहिली आहे. त्या बायका तळागाळातल्या आहेत, तर त्या पुरुषी सत्तेचा कसा सामना करतात हे मला कळलं. त्या मराठी साहित्य ऑप्शननं मला कशासाठी जगायचं, का जगायचं, कोणत्या विचारांनी, कोणत्या मूल्याने जगायचं हे शिकवलं. मला IAS नाही दिलं त्याने, मला त्याने जीवन दिलं. पोलीस प्रशासनामध्ये हा साहित्यिक जो काय बाज आहे तो जपलाय तुम्ही जाणीवपूर्वक, तुम्हाला ती आवड पण आहे असं दिसतंय. तसं बऱ्याच वेळेला महाराष्ट्राचे गृहमंत्री पाठीमागे म्हणायचे की सभागृहामध्ये नाही बोलले की होम किंवा पोलीस डिपार्टमेंट हे निगेटिव्ह मार्किंगचं डिपार्टमेंट आहे. म्हणजे काहीतरी घटना घडली की पोलीस काय करत नाही ते दिसतं, पण काही सुरळीत सण उत्सव पार पडतात, काही बिफोर काही गोष्टी रोखल्या जातात, त्यावेळेला प्रोत्साहन मिळतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ट्रेस असतो, तो ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय तुम्हाला मदत करते? वाचन, माझी ही बॅग आहे लॅपटॉपची, तर मी तुम्हाला सांगतो आय नेवर वॉक अलोन विदाउट अ बुक. I always have book with me. Great. I always have book with me. हे ड्रेस मॅनेजमेंट अश्विनचं आहे. Yes. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्या घरामध्ये TV नाही, माझ्या मुलाची वेगळी लायब्ररी, माझ्या बायकोची वेगळी लायब्ररी, माझी वेगळी. तिने आम्ही वेगळ्याच गोष्टी वाचतो. तिघांचं एकमेकांची काही त्यात कलेक्शन असं नाही. त्याचा फायदा असा आहे की माझा मुलगा दर आठवड्याला दर 2 दिवसांनी एक पुस्तक संपवतो. त्याला वाच असं सांगून करता दुसरं मनोरंजनाचं दुसरं साधनच नाही. त्याकडे मोबाईल नाही आहे, त्याकडे TV नाही, त्यामुळे त्याकडे समोर पुस्तक आहे, तो आपोआप वाचत बसतो. ही हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड होल सिरीज ऑफ सत्यजित रे, which I haven't till date. All books of Satyajit Ray he has read. His age is 60. हे कल्चर तुम्ही घरात निर्माण केलं, निर्माण केलं वगैरे काही बघितलं, समोर जे बघितलं त्याने बघितलं ते झालं. मला पोरांना एवढंच सांगायचं, जसं की माधव गाडगिळांचं एक पुस्तक आलंय सयाचरा, तो माणूस कसा राहून गेला. मिलिंद बोकिलांचं मेंढागावची गोष्ट, पाचगावची गोष्ट, बघा ना काय चाललंय या जगामध्ये. या जगामध्ये काय चाललंय जर तुम्हाला कळलं तर तुमच्या इंटरव्ह्यूच्या उत्तरामध्ये तुमचं उत्तर हे दुसऱ्यांपेक्षा वेगळं असेल. मला आठवते माझ्या वर्षीच माझ्या एका बरोबरच्या एका माझ्या मित्राला विचारलं महिला सक्षमीकरण, वुमेन एम्पॉवरमेंट काय म्हणणं आहे तुझं, तर त्यांनी उत्तर दिलं, मला टॉयलेट बांधली, माझ्या गावातल्या बायकांसाठी टॉयलेट नाही, त्यांना रस्त्यावर बसवलं, याच्यापेक्षा एम्पॉवरमेंट काय असतं. परवा नागनाथ मंजुळे म्हणाली की घरात बायकोसाठी वॉशिंग मशीन आणली, इज एम्पॉवरमेंट. तेव्हा तिला फ्रीडम मिळेल घरच्या कामातून, तेव्हा ती काहीतरी विचार करेल, काहीतरी वाचेल, काहीतरी करेल. तुम्ही घरात तिला जपून ठेवा ना, मग म्हणणार तुम्ही त्याला हे करून ते करून वाचणार. झाशीची राणीची आठवण करून का होतं. यू हॅव टू क्रिएट अन ॲटमॉस्फिअर अँड फॅसिलिटीज फॉर दॅट. सर, जसं की आता बरेचसे लोक म्हणजे ग्रामीण विभागातनं दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करण्यासाठी येतात. सो माझा क्वेश्चन असा आहे की दिल्लीतलं वातावरण सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करण्यासाठी आवश्यक आहे का? अतिशय चांगला प्रश्न. वेल्थ पिक्चरमुळे असं झालेलं आहे की वाटतं लोकांना दिल्लीत जायचं की होतंय लगेच. दिल्लीत जाण्याचं प्रत्येकाचं होतं आणि होण्यासाठी दिल्लीला प्रत्येकाला जावं लागेल, तर ते चुकीचं आहे. दिस वॉज 20 years back. मनोज शर्माचं सिलेक्शन 2005 झालं. दिस वॉज 20 years back. आता दिल्लीतला जो क्लास आहे ती एव्हरीथिंग इज फर्स्ट. इंटरनेट अवेलेबल आहे. आमच्याकडे इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता तर इंटरनेट नव्हतं. आता इंटरनेटमुळे जी गोष्ट दिल्लीत अवेलेबल आहे ती पुण्यात आहे, ती घरी आहे.
हा तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह वातावरण पाहिजे, बरोबर तुमच्या 10-15 मुलं पाहिजे, तेव्हाच तो रेटाईल. घरी बसून ते जमणार नाही. घरी काका मामा आला संध्याकाळी, मग वेगळे ते आपल्या घरात वेगळी रूम अभ्यासाची नसते. आपण ग्रामीण भागाची मुलं गावागावामध्ये ग्रंथालय नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दरवर्षी महाराष्ट्राचं जे सिलेक्शन असतं UPSC, त्याच्यात 5 पट सिलेक्शन राजस्थानमध्ये. त्याचं एक कारण मोठं मी जे पाहिलं ते सांगतो. तिथं प्रत्येक गावात, प्रत्येक मोहल्लामध्ये रीडिंग रूम्स बांधल्या. कोणाच्या घरी अभ्यासाची सोय नसते, घरात टीव्ही लागतो, लहान पोरं असतात, भाऊ बहीण असतात, नातेवाईक येतात, पाहुणे येतात, घरातल्यांना संध्याकाळी टीव्ही बघायचा असतो. त्या रीडिंग रूम मध्ये जाऊन पोरं अभ्यास करतात. रीडिंग रूम सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत चालू आहे. एक वाचनालय, अभ्यासासाठी मला एक टेबल, खुर्ची, लाईट मिळावी, जिथं कसलाही डिस्टर्बन्स असू नये, ही किती चांगली गोष्ट आहे. ही महाराष्ट्रात नाही. आपल्याकडे ग्रंथालय चळवळ झाली, तशी एक वाचनालय चालू पाहिजे, तिथं मला माझी पुस्तक घेऊन जाऊन वाचता येते. असं एक हे जरुरी आहे. चाहे परीक्षा कुठली असेल, काही असेल, अभ्यास तर मुलांना करावा लागणार. मग प्रत्येक म्हणून आम्ही आपले स्वर्गीय राजेश स्वामी जे IFS होते, भुईंचे, मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. माझे बॅचमेट होते. त्यांच्या नावाने भुईंचमध्ये, पाचवडमध्ये असंच आम्ही एक वाचनालय उघडले, त्यामध्ये 50 मुलं दिवस रात्र अभ्यास करतील पाहिजे. फक्त आम्ही टेबल, खुर्ची आणि लाईट देणार, पाणी, पिण्याचं पाणी देणार. त्यामुळे जे वातावरण जेकर ग्रंथालयात आहे, जे वातावरण SLC, जे वातावरण दिल्लीत आहे, ते गावात सुद्धा तयार आहे. तुम्ही वाचनालय निर्माण करा, त्यातनं हे वातावरण तयार करतो. सर, जसं की आपण सांगितलं की आपण बरंच काम केलंय सायबर क्राईममध्ये. तर आता रिसेंट म्हणजे अशी सिच्युएशन आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसंच डीप फेक्स या टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात बूम करतात, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यासाठी काही आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये और तुम्ही ॲज अ CISF काय ॲक्ट्स घेणार आहेत का, की काय तुमचा विचार चालू आहे का? कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज कम्प्लीट न्यू व्हर्जन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. तुम्हाला सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रेटा एवढा आहे किंवा सायबर क्राईमचा रेटा एवढा आहे की इट इज नो मोर अ बेबी ऑफ अ सिंगल IPS ऑफिसर. हे गव्हर्नमेंट करत आहे. आणि गव्हर्नमेंटने IC4 नावाची जी युनिट काढलं आहे MHA मध्ये, इट इज बीन डेल्ट ॲट मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स लेवल. आणि AIचं इंडक्शन जे इन्फ्युजन आहे ऑल सर्व्हिसेस म्हणजे ऑल फोर्सेसमध्ये, it is going on at DRDO level, ISRO level, all scientific level पर, गव्हर्नमेंट लेवल पर ते काम चालू आहे. तर एक गव्हर्नमेंटमध्ये आपण काय मानतो की आपल्याला वाटतं की एक IAS आणि एक IPS अधिकारी तो स्वतःच्या ज्युरिडिक्शनमध्ये फार मोठं वेगळं काय करेल, पण त्यावेळी एक तर तेवढा वेळ नसतो. पहिल्यासारखं यू डोंट हॅव टाईम, यू डोंट हॅव रिसोर्सेस आणि यू डोंट हॅव दॅट लेवल ऑफ कॉम्पिटन्स. आज तुम्ही का, मी 2004चा IPS असतो, तरी माझ्या 20 वर्ष आधी जे IPS होऊन झाले त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं एक्सपर्टाईज, त्यांचं डोमेन नॉलेज वेगळं असणार. आणि मला एका क्षेत्रात असेल, पोलिसिंगमध्येच 20 क्षेत्र आहेत, IAS मध्ये 50 क्षेत्र आहेत. तर जरूर नाही की प्रत्येक क्षेत्राचं तुम्हाला नॉलेज असेल. त्यासाठी मग गव्हर्नमेंट लेवलवर थिंक टँक असतो, पॉलिसी मेकिंग असते, आणि त्याच्यावर सगळे मिळून दरवर्षी DGIG कॉन्फरन्स होते, त्यामध्ये प्रधानमंत्री स्वतः असतात. फॉर 3 days प्रधानमंत्रीजी सिट्स विथ ऑल हेड्स ऑफ पोलीस, चीफ ऑफ पोलीस, आणि तिथं बसून ते मंथन करतात, त्याच्यावर पॉलिसी ठरवतात. त्यामुळे एक अधिकारी आपल्या लेवलवर ते इम्प्लिमेंट करू शकतो. तुम्ही म्हणाल की मी पॉलिसी डिझाईन करीन आणि इम्प्लिमेंट करीन, त्याला वेळच नाही. तुम्ही तुमच्या प्रिपरेशन फेजमध्ये स्पेशली ॲन्सर रायटिंग आणि एसे रायटिंगमध्ये काय स्ट्रॅटेजी यूज केली होती जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता आला? आपण जेव्हा पेपर घेतो, न्यूजपेपर घ्यायचा, न्यूजपेपर उघडून एडिटोरियल पेज काढायचं, संपादकीय पेजमध्ये हात ठेवायचा असा त्या संपादकीवर, हेडिंग वाचायचं. समजा लिहिलंय सिरियाचे भविष्य असं जर असेल एडिटोरियल, तर हात ठेवायचा खाली, आणि मग सिरियाबद्दल आपल्याला काय वाटतं, आणि समजायचं की आता सिरियावर आलाय एसे, आता मी काय लिहिन. एका मुद्द्यावर आपण 10 वेगवेगळ्या अँगलनी, 15 वेगळ्या अँगलनी कसा विचार करतो आणि तो कसा मांडतो. मग कंटेंट आणि एक्सप्रेशन लिहायची प्रॅक्टिस करायची, हे आपण लिहायचं, आणि मग तो अग्रलेख आपला बघायचा, नंतर त्यांचा बघायचा.
दोघांच्या ज्या नॉलेज मधली लेवल की कारण तो एडिटोरियल लिहिणारा जो जर्नलिस्ट असतो तो सिनियर मोस्ट असतो. गिरीश कुबेरांची आपली तुलना होणार नाही. ती लेवल आपल्याला काटायची. जेव्हा तुम्ही गिरीश कुबेरांची तुलना होईल ना तेव्हा तुम्हाला 200 पैकी 150 क्लास होते तुमच्या एसेमध्ये. सर जसं पोलीस सर्व्हिसेस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप एक प्रेशरायझिंग पोस्ट आहे, खूप प्रेशर असतो आपल्यावर. तर तुमचं असं काही एक्सपिरियन्स आहे का की ज्याच्यात तुम्ही खूप अंडर प्रेशर काम केलेलं आहे आणि म्हणजे असं आपल्या लाईफला पण थ्रेट्स वगैरे असतात, असं काही एक्सपिरियन्स प्लीज शेअर करा. झाले म्हणजे आपण बघतो की देशामध्ये जे काय वातावरण चाललंय, धार्मिक तेढ आहे, तर माझ्या एका जिल्ह्यामध्ये असाच धार्मिक तणाव निर्माण झाला आणि तिथं एक प्रकारचा मोर्चा धार्मिक जुलूस काढणार होते. त्या धार्मिक जुलूसची पूर्व काही परंपरा नव्हती. तर आमचं एक बेसिक युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे पोलिसिंग मधलं की लॉ अँड ऑर्डरमध्ये कुठली नवीन गोष्ट करून देऊ नका. कारण इफ यू क्रिएट्स प्रॉब्लेम तर त्याची डायरेक्ट जबाबदारी तुमच्यावर, कारण तुम्ही ती अलाउ केली. नंतर त्यांनी आम्हाला जुलूस काढण्यासाठी परमिशन मागितली आणि वी वेर कन्सर्न की तो जुलूस निघाला तर देर बी ए कमी नंबर आहे. तर मी त्यांना जे जुलूस काढणारे ऑर्गनायझर्स होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही ह्या काढू नका, पण ते म्हणजे नाही तुम्ही आम्ही काढणारच. तेव्हा देन आय रिअलाइज की इफ आय डू नॉट पुट माय फूट डाऊन नाव देन इट विल बी डिफिकल्ट. त्याच वेळी मला हे माहीत होतं की सिन्स दे वेर क्लोजली कनेक्टेड विथ द पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट्स, त्यामुळे माझं पोस्टवर किंवा माझ्या पदावर त्यामुळे गंडंतर येऊ शकतं. तरी सुद्धा आय टूक अ कॉल आणि मी त्यांना सांगितलं मी तेव्हा ते वाक्य सांगतो. त्यांना म्हटलं तुम्हाला मोर्चा काढायचा असेल तर तुमचा मोर्चा निघेल, फक्त 2च प्रश्न. एक, माझा मृत्यू व्हावा, त्याच्यानंतर किंवा नाही तर माझी बदली होईल. मी जिवंत आहे म्हणजे ह्या पदावर आहे तोपर्यंत इथून मी मोर्चा काढणार. आणि हे सांगताना मला माहित होतं याची मला किंमत मोजावी लागेल आणि परिणामी मोजावी लागेल. पण आय कुड सेव्ह व्हायलंट राईट विच हॅपन लेटर ॲक्च्युली हॅपन. आणि हे जे जो मॉरल डिलेमा आहे ना, ह्या डिलेमावर IAS अनिल स्वरूप यांचे बुक आहे, 2 बुक्स आहेत त्या डिलेमावरच, ते जरूर वाचा. मुकुंद कौशल IPS अधिकारी, कमिशनर ऑफ पोलीस दिल्ली होते बाबरी मशीद पडेल तेव्हा त्यांनी त्यावेळेस त्यांनी कसं टॅकल केलं तेही त्यामध्ये आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर जमलं तर पाचगणीला आपल्याकडे एशिया प्लॉटो नावाची संस्था आहे, ते सगळे रिटायर्ड ब्युरोक्रॅट्स ट्रेनिंग द्यायला येतात, इन सर्व्हिस ब्युरोक्रॅट्स. तिथं त्याच्यावर त्या कोर्सचं नाव आहे एथिक्स इन गव्हर्नन्स. कधी कधी तुम्ही दरवेळेस गुडी राहू शकत नाही, कधी कधी तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल. आणि जेव्हा स्टँड लावतो तेव्हा त्या सायकलला कॅरियर नसतं, हा प्रकार आहे. देन यू हॅव टू सॅक्रिफाईस. जर तुम्ही प्रत्येक वेळी फक्त स्वतःच हित बघितला तर तुम्ही कशासाठी संविधानाची शपथ घेता आणि त्याच्यासाठी IAS मधला IPS मधला आय लावतो. इंटरव्ह्यू मध्ये आपण जो बायोडेटा पॅनलला प्रेझेंट करतो तो बायोडेटा कोणत्या परफेक्ट फॉर्मॅटमध्ये फॉर्म असावा, म्हणजे त्यामध्ये काय आपण असं इन्क्लूड करायला हवं की जेणेकरून आपण तिथे बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो. फारच चांगला प्रश्न, फारच सगळे चांगले. इंटरव्ह्यूची तयारी जी आहे ती आजपासून सुरुवात होते. तर कशी ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट आहे, इट्स नॉट क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स. तर मग ती तयारी कशी, महेश भागवतांची तुम्ही हा माणूस बघा, त्या माणसाने ग्रामीण जलसंधारणाचं काम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम, आणि ते त्यांनी बायोडेटात लिहिलं. जर तुम्ही असं वेगळं काहीतरी दाखवलं, मी आज माझ्याशी बोलताय तुम्ही, मी असा मोबाईल ठेवला तर तुमचं सगळं लक्ष इकडेच जाईल, हा कुठला फोन आहे, कोणता आहे. तसंच तुम्ही बायोडेटामध्ये अशी काहीतरी गोष्ट ठेवा जी तुम्ही करताय. म्हणजे आम्ही हे नशामुक्ती शिबिर जे आपलं मुक्तांगण आहे पुण्याचं, आम्ही गेलो तिथं. पुंता आंबेकरांना त्यावेळेस भेटलं, ती अगदी मुलगी, नवीन मुलगी होती तेव्हा,
तिच्याशी जाऊन 2 दिवस आम्ही गप्पा मारल्या, कसं काम चालतं बघितलं आणि ती मी माझ्या बायोडेटात टाकलं. पण 1-2 दिवसाच्या ना तुम्ही त्यामध्ये घुसा. मी पुन्हा तेच सांगतो की असं एक सामाजिक ऍक्टिव्हिटी घ्या. इट विल बिकम युअर फ्लॅगशिप प्रोग्राम फॉर इंटरव्ह्यू. मी हे काम केलं, फक्त स्वतःपुरतं कराल, मी ही पुस्तक वाचेन, हे करेन, मग IAS असं नाही. तुम्ही डोळे उघडा, बाहेर पडा. ह्या परीक्षेच्या प्रक्रियेत फार मोठी लांबची प्रक्रिया, 5-5, 7-7 वर्ष लागतात ना. ही एक ऍक्टिव्हिटी कुठली तरी घ्या ना, ज्यामध्ये तुम्ही काम करा चांगलं आणि त्याचा अनुभव तुम्हाला येईल. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये उत्तर द्याल ना, इट विल हॅव सबस्टन्स. मग त्यांना कळेल की हा माणूस कार्यकर्ता. माझं म्हणणे अधिकारी व प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यकर्ता असावं. कार्यकर्ता ते अधिकारी हा प्रवास हा अतिशय चांगला आणि इट इज युजफुल नॉट ओनली फॉर यू, इट इज ऑल्सो युजफुल टू द गव्हर्नमेंट अँड होल सोसायटी. सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार करताना म्हणजे का यावं हा एक प्रश्न असतो. म्हणजे घरच्यांना वाटलं म्हणून आलो, किंवा मला असं दिसतं की बाबा एक लाईफ असं दिसतं. नाण्याची दुसरी बाजू दिसत असते की बरंच मोठं ग्लॅमर मिळत असतो. तर आता जे काही वातावरण सगळीकडे आहे, तुम्ही आता 12th पास बऱ्याच वेळा तुम्ही सांगितले किंवा बाकी सगळं बोलत असतात की मुलांचा सिव्हिल सर्व्हिसेसकडे येण्याचा जो ओढ आहे त्यातला पर्पज किती योग्य आहे असं आपल्याला वाटतं, तो काय असावा? पहिलं स्वतःला विचारा की आर यू कमिंग आउट ऑफ पुल फॅक्टर या पुश फॅक्टर. कारण कोविड नंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्याच राहिल्या नाही किंवा त्या अस्थिर झालेल्या आहेत. तो तिकडं नाही म्हणून इकडं तो झाला पुश फॅक्टर. आणि दुसरं काही इकडे ग्लॅमर आहे, सेक्युरिटी आहे, प्रेस्टिज आहे, पॉवर आहे, पर्क्स आहे, त्यासाठी यायचं. मला ह्या बाबतीत सांगावं लागतं की ज्ञानप्रबोधिनी पुण्यात संस्था आहे, ती फक्त IAS होण्यासाठी तयारी करून घेत नाही, का व्हायचं हेही सांगते. राष्ट्र विकासासाठी स्वतःचा विकास, राष्ट्र निर्माणासाठी स्वनिर्माण, स्वतःच्या सगळ्या जाणीवा, स्वतःचे सगळे अंग डेव्हलप काळजी करण्यासाठी, तर समाजाच्या हितासाठी. जी सामाजिक जाणीव नसेल, समाजासाठी जी बांधिलकी कमिटमेंट नसेल, तर ह्या क्षेत्रातून तुम्ही फ्रस्ट्रेटच होता. कारण मी फ्रँकली सांगतो की हे जे करिअर आहे, इट वॉज ग्लॅमरस इन 20th century, बट इट इज नो मोर इन 21st. नॉट सेइंग निगेटिव्हली, पण तुम्ही जर म्हणाल असेल की लालदिव्याची गाडी आहे आणि ते सगळ्या ज्या गोष्टी आल्या त्या प्रकरणामध्ये त्यासाठी असेल, तर तसं ह्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. पण ह्यामध्ये एकच गोष्ट, आफ्टर 20 years ऑफ सर्व्हिस, मी तुम्हाला फार अनुभवाने फार गांभीर्याने सांगतो की ह्या सर्व्हिसमध्ये पुढं चालत राहण्याचं बिगेस्ट मोटिवेशन काय असेल, तर मला संध्याकाळी जाताना हे माहीत असतं की मी कुठल्या एक प्रायव्हेट मालकाच्या प्रॉफिटसाठी काम करून नाही चालू. मी आज या समाजासाठी, देशासाठी काम करून चाललं आणि आज मी हे काम केलं जे माझ्या जागी दुसरं असतं तर त्यांनी केलं नसतं. आय एम मेकिंग डिफरन्स इन माय वर्क आणि द डिफरन्स इज हॅपनिंग बिकॉज ऑफ माय मिअर प्रेझेन्स देअर. हा जो आनंद आहे ना, तो किक देतो. ती किक वेगळीच आहे, ती पैशामध्ये नाही. त्या लाल बत्ती तुम्हाला सांगतो, तुम्ही गाडीत लाल बत्तीच्या गाडीत, आता लाल बत्ती नसते महाराष्ट्रात, ऑरेंज आहे, जेव्हा गाडीत बसतात तेव्हा लाल दिव्याची गाडी लाल दिवा दिसत नाही, ऑरेंज दिवा दिसत नाही. आणि त्या सर्व्हिसची डिमांड इतकी आहे की 24 तासापैकी तुम्ही 19-20 तास एवढे बिझी असता, तुमच्या घराच्यांना कम्फर्ट मिळतो पण तुम्हाला तोही मिळत नाही. आणि तुमच्या नातेवाईकांच्या एवढ्या अपेक्षा वाढतात, त्यांना वाटतं अरे तो कोण जर तर एवढं अंत तू काय करतोस सगळे, ही तुलना करून आपल्याला वेळात सुद्धा काढतात आणखी, असे सुद्धा आहे. पण तरी सुद्धा मी सांगतो की समाजासाठी काय करण्याची जी संधी आहे ना, द अपॉर्च्युनिटी टू मेक अ डिफरन्स इन लाईफ ऑफ समबडी. पोलीस ह्या नोकरीमध्ये असं आहे की यू कॅन गिव्ह इन्स्टंट जस्टिस. आज तुमच्या प्लॉटवर तुम्ही कब्जा केला, अतिक्रमण केलं, नंतर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. मी तुमच्याकडे FIR रजिस्टर करतो, नाही तर म्हणू शकतो आत्ताच्या आता खाली करून देतो. FIR रजिस्टर करून केस सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, तो लढत बसेल, 2 पिढ्या जातील त्याच्यात. द पॉवर टू गिव्ह इन्स्टंट जस्टिस इज ओनली इन पोलीस सर्व्हिस. दॅट्स वाय इट इज चॅलेंजिंग. इतकी चांगली सर्व्हिस जी न्याय देण्याची, तुरंत न्याय देण्याची जी आहे ना, मला वाटतं भगवान ने ऐसी कोई सेवा बनाई नाही आहे. प्रशासकीय सेवेत, म्हणजे प्रशासकीय पोलीस सेवेत तुम्ही रुजू झाल्यापासून
जसं तुम्ही सांगितलं इमिजिएट न्याय द्यायसाठी, तुम्ही कोणत्या केसमध्ये इमिजिएट कोणाला सस्पेंड केलंय का? यस, बिलकुल. मी मला अनफॉर्च्युनेटली सांगते की आज तुम्ही यावेळेस बसताना काल या क्षणी इथेच मी एकाला डिसमिस केलं आणि मी राजस्थानमध्ये मला सर्वाधिक लोकांना नोकरीतून काढून टाकणारा अधिकारी असं ओळखतात आणि त्याचा मला गर्व आहे, त्याचा मला अभिमान आहे. माझं असं म्हणणं आहे की जे असं तुम्ही कृत्य जर करत असाल जे सरकारी अधिकाऱ्याला शोभेत नाही, तुम्हाला या नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. आणि ती अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. गव्हर्नमेंट सुद्धा तेच म्हणतं 56 जे मतलब आफ्टर 50 इयर्स ऑफ सर्व्हिस गव्हर्नमेंट शेम्पिंग करते, केलं पाहिजे. एखादी परीक्षा एकावेळी पास झाला म्हणून जन्मभर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही तरी सुद्धा बोज होऊन व्यवस्थित बसणं योग्य नाही. दिस इज ऑल्सो बिग सर्व्हिस टू द कंट्री. पुन्हा सांगतो, मी एका ठिकाणी मी काम करत होतो, 3 करोडचं सामान कंडम झालं. कोणी कंडम करायला तयार नव्हतं. हे आरोप होतील, कंडम का केलं, इतकी वर्ष झाली, त्याची टाइम लिमिट आहे ती संपली तरी मी एका झटक्यात पूर्ण 3 करोडचं सामान कंडम करून टाकलं. दिस इज अ बिग सर्व्हिस टू द नेशन. सर, जसं की आपण म्हटलं म्हणजे की सिव्हिल सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टी फक्त ग्लॅमर आणि लक्झरीसाठी न केलं पाहिजे. आता ही माइंडसेट म्हणजे असायलाच पाहिजे की आपल्याला समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. बट ॲट द एज ऑफ 20 म्हणजे जेव्हा तुम्ही हे डिसिजन घेतलं तेव्हा पण तुमची ही सेम मेंटॅलिटी होती? प्रश्न असा आहे की त्या पोस्टमध्ये एवढं ग्लॅमर असतं हेही मला माहीत नव्हतं. फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा मी परीक्षा देत होतो तेव्हा IPS हा इज अपॉइंटेड ॲज सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हे मला माहीत नव्हतं. मी सातारा ST स्टँडवर एकदा बस पकडण्यासाठी आलो. तिथं पोलीस अधीक्षक श्री अशोक कामटे साहेब मला बस स्टँडवर दिसले आणि ते बस स्टेशन आगार प्रमुखाला सांगत होते इथं केसी कॉपीचे प्रमाण वाढलंय, इथे बोर्ड लावा, हे करा. मी त्यांच्याकडे बघितलं ना असं बघून गेलो. मला माहित नव्हतं की SP एवढा मोठा असतो आणि मला वाटलं ते इथं बस स्टँडवर आलं म्हणजे हे इथलेच कुठले तरी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील. जेव्हा NPA मध्ये गेलो, ट्रेनिंग मध्ये सांगितलं की यू आर अपॉइंटेड ॲज SP, तेव्हा मला SP असतो का म्हणजे एवढं म्हणजे ते ग्लॅमर होतं ते माहित नव्हतं, त्यामुळे त्याचं आकर्षणीय नव्हतं. मला सर आता समारोपाकडे येत असताना, कारण तुमचं टाइम लिमिट पुढचं आहे त्यानुसार, जसं समारोपाकडे येत असताना की आता काय झालं की दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त अशी जशी नाव आहेत तसे स्पर्धा परीक्षाग्रस्त नावाचा शब्द तयार आहे. म्हणजे लास्ट अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न करायचा आणि मग नंतर निराश होणारी मुलं तुम्हाला भेटत असतील. तर या प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये आजचा विचार करता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, ऍप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, पोस्ट कमी होत आहे, या बेसवर किंवा या लाईनवर काम करणारे जे विद्यार्थी आहेत, तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा प्लॅन बीचं डिझाईन कसं असावं ते किती महत्त्वाचं आहे? फारच अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. माझं प्रत्येकाला म्हणणं आहे विदाऊट प्लॅन बी उठू नका. 13 लाख मुलं बसतायत, तुमचे हुशार असून सुद्धा जरूर नाही तुम्ही 1000 पद भरली असतील आणि तुमचे 1001वी रँक आली असते तर 700-800 पदं असतात. आता तुम्हाला सांगतो 2003ला जेव्हा मी पास झाले तेव्हा पूर्ण भारतात किती पदं असतील? 286 टोटल पोस्ट, टोटल सिलेक्शन वेर 286. त्याच्यात तिप्पट इंटरव्ह्यूला पुरवत, 750 तर इंटरव्ह्यूला पुरवत. आता ती 286ची आता 700-800 झाली, 900 झाली. त्यावेळेस 3 लाख बसायचे, आता 13 लाख बसतात. त्यामुळे जरुरी नाही की तुमचं सिलेक्शन होईलच. प्लॅन बी ठेवा, जरूर ठेवा. प्लॅन बी काय होऊ शकतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. प्लॅन बी मध्ये UPSC साठी बरोबर MPSC करणे, बाकी गोष्टी करणे जरूर नाही. प्लॅन बी MPSC होऊ शकत नाही. MPSC इज पार्ट ऑफ प्लॅन ए. प्लॅन बी मध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही प्रोफेशनल डिग्री घ्या. प्रोफेशनल डिग्रीमध्ये लॉ, बाकी कुठल्याही डिग्रीच्या प्रोफेशनल MBA आहे आणि कुठले जे कोर्सेस आहेत, प्रोफेशनल डिग्री घ्या ज्याची बाजारात किंमत आहे. आणि तुम्हाला सांगतो या UPSC MPSC प्रिपरेशनचा तुम्हाला जर इकडं नाही फायदा झाला तिकडं नक्की होईल. आणि त्या कोर्सचा तुम्हाला तिकडं फायदा होईल की नाही पण इकडे इंटरव्ह्यूलाही होईल. कारण तुम्ही 5 वर्ष तयारी करताय, तुम्ही इंजिनिअरिंग नंतर 23व्या वर्षी 5 वर्ष तयारी करताय, इंटरव्ह्यू फॅमिली म्हणून तू 5 वर्ष फक्त तयारी करतोय, बाकी काय करत नाही.
आणि त्यात तुमचं इम्प्रेशन चांगलं पडणारच नाही. प्लॅन बी जरूर असावं. इट शुड बी ॲक्टिवेटेड बाय 3rd year. फर्स्ट डो अटेम्प्ट फुल प्लेज द्या, त्याच्यानंतर तुम्ही प्लॅन बी ॲक्टिवेट. महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्रातला तरुण यांच्यासाठी शेवटचा संदेश काय असेल आपला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून? एवढंच सांगतो की आपण महाराष्ट्र काय आहे की महाराष्ट्राबाहेर पडलेल्या माझ्यासारख्या 20 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे. आणि महाराष्ट्राची जी इमेज महाराष्ट्राबाहेर आहे ती प्रचंड मोठी आहे. त्या प्रतिमेला तडा जाईल, इजा पोचेल असं कोणतेही कृत्य करू नका. पूर्ण देशाचा नेतृत्व आपल्याला करायचं आहे आणि आपण सह्याद्रीने हिमालयात वाट दाखवावी असं आपल्याला कार्य आपण केलं आहे आणि भविष्यातही करायचं आहे. मराठी अधिकाऱ्यांची एक वेगळी ओळख आहे पूर्ण भारतामध्ये. ती अशी ओळख आहे की मराठी अधिकारी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे किंवा का आपल्या परंपरेचा वारसा आहे की काय, तो ॲरोगन्स नाही, ती फ्युडल कल्चर नाही, तो पुरोगामी विचार आहे आपल्याकडे. आपण नव्या विचारात राहतो. वी आर हंबल, वी आर नम्र. मला तर एक उत्तर भारतातली स्त्री म्हणाली, ती तुम्हाला सांगून आश्चर्य वाटलं की मराठी ऑफिसर्स आर व्हेरी गुड हजबंड मटेरियल अशी ती म्हणाली. आम्हाला माहिती तर त्याचे जे पती मराठी होते ते म्हणजे अशी ती म्हणजे तेव्हा रेकॉर्डिंग का करून घेतलं नाही, माझ्यासाठी कोणतरी चांगलं बोलतं ही माझ्यासाठी गोष्ट आहे. तर ऍक्च्युली तर हे आपल्याला जपायचं आहे, आपला जो वारसा आहे आणि देशाला आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. नक्कीच. तर मी चौधरी मॅडमला विनंती करतो की त्यांनी समारोप करा. धन्यवाद सर. करिअर कट्ट्याच्या वतीनं आयोजित या संवाद शृंखलेच्या कार्यामध्ये नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र ही टॅगलाईन घेऊन हे महाराष्ट्रातील निवडक विद्यार्थी पदाधिकारी आपणास भेटीसाठी आलेत. साताऱ्यासारख्या क्रांतिवीरांच्या भूमीतून आपण थेट वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत दिल्लीत पोचलात. हे कार्य करीत असताना, खाकी वर्दी अंगात असताना, त्या स्वरूपात कायद्याच्या चौकटीत काम करताना जहालमतवादी आपले विचार तर कळलेच, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तितकाच मवाळ हा वर्दीतला माणूस आम्हाला दिसला. त्याच पद्धतीनं देशासाठी काम करावं, देशासाठी काहीतरी हे मोटिव्ह तुम्ही सोबत घेत या देशासाठी काम करत आहात. खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. इतक्या मोठ्या पदावर असतानाही आमच्या या मुलांना किंवा जे मुलाखत बघणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत आपला वेळ दिला त्याबद्दल करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.